आणि ओबीसींची जातनिहाय जनगणना का व्हावी ही गेल्या अनेक वर्षापासून अनेक केंद्र सरकार आले, काँग्रेसचं येऊ द्या, भाजपचं येऊ द्या, कुणाचं बी येऊ द्या, ओबीसींच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम प्रत्येक सरकारनं केलं. 1931च्या काळामध्ये इंग्रजांनी तुमची जातनिहाय जनगणना केली, परंतु त्यानंतर इंग्रज या भारताला सोडून गेले. परंतु इंग्रजाच्या त्यामुळे आपल्याला इंग्रज बरे मानावं लागतील. म्हणजे इंग्रजापेक्षाही सत्ताधारी लोक वाईट आहेत. काँग्रेस असो किंवा भाजप असो यांनी कधी आपली जनगणना केली नाही. आणि राज्यामध्ये तुम्ही पाहता 2 वर्षापासून काय चाललंय, ओबीसीची जनगणना का असली पाहिजे, कारण की आपल्याला हिनवल्या जात आहे. आताच विनोद भाऊनी सांगितलं की ते सरमाड्या काय म्हणतोय की आम्ही 5 कोटी 7 कोटी, काही दिवसांनी ते आम्ही 12 कोटी म्हणेन, कारण की महाराष्ट्राची जनगणना 12 कोटी आहे. आणि 12 कोटी असेल तर पुन्हा थोडीफार वाढली असेल 13 कोटी असेल, परंतु त्याच्यातून तो आज 7 कोटीपर्यंत फक्त मराठे म्हणत असेल, मग काय ओबीसी काय मेले का? ओबीसी आहेत, एससी आहेत, एसटी आहेत, मुस्लिम आहेत. या देशामध्ये, या राज्यामध्ये सर्व समाज असताना फक्त एकट्या समाजाने त्याचं श्रेय घ्यायचं, एकट्या समाजाने कुठतरी दडपशाही निर्माण करायचे, सत्ता निर्माण करायचे आणि सर्व समाजाला दाबून टाकण्याचं काम कुठं होत असेल तर फक्त महाराष्ट्रात तुम्हाला पाहायला मिळतंय. आणि गेल्या 2 वर्षामध्ये विनोद भाऊनी सांगितलं ते शेराचं झाड उगायला लागलं की ते तोडलं पाहिजे. विनोद भाऊ, नक्कीच ते शेराचं झाड तोडण्याचंच काम झालं होतं, परंतु या जातीवादी शरद पवारांना तिथं रातोरात भेट दिल्यानंतर ते शेराचं झाड मोठं झालं. नाही तर शेराच्या त्या झाडानं अनेक वर्ष अनेक वेळा उपोषण करण्याचं काम केलं. माझ्या मते 10-12 वेळा त्यांनी उपोषण केलं, पण ते शेराचं झाड मोठंच होत नव्हतं. जातीवादी शरद पवार असेल, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याला भेट दिली आणि ते शेराचं झाड रातोरात मोठं झाल्याचं म्हणजे आपल्याला पाहायला मिळालं. अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.